विसरल्यावर काय होतं एक दृष्टांत सांगणाऱ्या वासुदेव निघून जाणार आहे. एक जावई होता, सासूरवाडीला गेला, दिवाळीचा सण होता. जावई सासूरवाडीला गेल्यानंतर धावपळ कोणाची होते हो? कोणाची होते सांगा? सासूची. अनुभवातलं उत्तर आहे. नाकीचं मोती ठेवी घाण, राखी जावयाचा मान असं म्हणतात. पण सगळ्या जावयांना काही सारखी ताकद नसते, सगळ्या जावयांना काही सारखा मान नसतो. एक हिंदी कवी म्हणतो, दूर जमाई फूल बराबर, दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. दूरचा जावई फुलासारखा आहे. अमेरिकेत असतो, दुबईमध्ये असतो, त्याचं जंगी स्वागत. या 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 जावई बापू, काय करू तुम्हाला? शिरा करू का, पोहे करू का, उपमा करू का, कोका आणू का, कोल्हा आणू का, लांडगा आणू? मोठं स्वागत. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. गावातच राहतो, पवई नाक्याला. जेवायच्याच वेळेला आलात का? या, स्वतःच्याच हाताने ताट घ्या, जेवण वाढून घ्या. जेवण झाल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवून जा. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर, जब चाहे तब लादा. घरचा जावई गाढवासारखं सांगितलंय. कधी काम सांगता येतं. बापू दळण संपले, काय करा? उचला तो डबा, जा तिकडं गिरणीवर दळण दळून आणा, नाहीतर रातच्या भाकरी काय मिळायच्या नाहीत. म्हणून या निमित्ताने सांगतो, गाव जावई कोणी होऊ नका, घर जावई तर मुळीच होऊ नका. आणि आता तुमच्यापैकी कोणी असेल तर आता मात्र सोडू नका. नाहीतर म्हणाल वासुदेव काल आला, भांडणं लावून गेला. तसला हा जावई. दिवाळीचा सण होता. सासूबाईंनी कानवला खायला केला. काय केला? कानवला. कानवला माहिती आहे ना सगळ्यांना? करंजी, करंजी असा मुरड घातलेला असतो मोठा. यांनी बाप जन्मात कधी कानवला खाल्ला नव्हता. आता काही लोकांना खायचा आचपेच नसतो. एवढा खाल्ला यांनी, एवढा खाल्ला, एवढा खाल्ला, कधीच मिळालं नाही. काय करणार? आमच्या पुण्यामध्ये गुलाबजामची पंगत झाली बारशेची. एका माणसाने एवढे गुलाबजाम खाल्ले, एवढे गुलाबजाम खाल्ले की त्याला हालताच येईना. 4 कार्यकर्त्यांनी त्याला असं धरलं, मागं ओढलं, एक लोट टेकायला दिला. असला हा जावई. कधी कानवले खाल्ले नव्हते, शब्द कधी ऐकला नव्हता, खूप खाल्ले. दुसऱ्या दिवशी विचार केला की घरी जाताना सासूबाईंना विचारायचं की हा काय पदार्थ आहे. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, पिशवी खांद्यावर घेतली, आता निघणार. तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की नाव विचारायचं राहिलंय. सासूबाईंना हाक मारली, ओ सासूबाई लवकर या. जशी हाक ऐकली तशी धावत धावत सासू पळत पळत आली. जुन्या काळातली गोष्ट आहे, आत्ताची नाही बरं का. तिने हाक मारली, ओ मामी. पळत पळत आली बिचारी. कारण पूर्वी सासूबाईंना मामी म्हणायची पद्धत होती. काय? मामी. आता काय म्हणतात मला विचारू नका, मम्मी. काय मम्मी असोत. म्हणले काय झालं सावई बापू? ते म्हणले आपल्याला की नाही कानवला करायचं. म्हणजे ते म्हणले आता की आपण काल जे काय खाल्लं ते मला काय विषय मला माहीत नाही, त्याचं नाव काय मला माहीत नाही, ते नाव मला समजून घ्यायचे. काल काय होतं ते खायला? गोड असं होतं, छान मुरड घातलेलं. ते म्हणले त्याला ना कानवला असं म्हणतात. काय म्हणतात? कानवला. ह्यांनी विचार केला घरी जाऊस तर विसरायचं नाही. म्हणून कोण रामाचं नाव घेतं, जप करतं, कोण कृष्णाचा जप करतं, कोण हनुमंताचा जप करतं. ह्यांनी जपच सुरू केला. कशाचा? कानवल्याचा. कानवला, 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 कानवला. आता जुन्या काळची गोष्ट आहे. वाहनं नव्हती, पूर्वी चालत जावं लागायचं. हा पुढं चाललाय, जप चाललाय, बायको मागे चालली आहे. बायकोला बिचारीला काही माहीत नाही यांनी आपल्या आईला काय विचारलंय, यांचा कसला जप चाललाय. ती बिचारी अशी नवऱ्याच्या मागं मागं चालली होती. जुन्या काळातली गोष्ट आहे, आत्ताची नाही.
आता बायका नवऱ्याला एवढ्या खेटून चाललेल्या असतात, कधी पायात पाय अडकून पडतील याचा नेम नाही. आणि स्कूटरवर तर असे बसलेले असतात, काय विचारूच नका. ह्याचा कानवल्याचा जप चाललाय, ती बिचारी मागणं चालली आहे. पुढे एक ओढा आला. यांनी विचार केला कशाला पाय बुडवायचे, उडी मारून जाऊ. चपला हातामध्ये घेतल्या. उडी मारताना माणूस काहीतरी बोलतो, थोडा मागं सरकला आणि उडी मारताना म्हणला हैया. जशी उडी मारली, जसं हैया म्हणाला, कानवला विसरला. डोक्यात काय बसलं? हैया. याचा जपच बदलला. हैया 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 हैया. घरी गेला, पिशवी खुंटीला टांगली, हातपाय धुतले. बायकोला आवाज दिला, ए अगं इकडे ये. ती पण बिचारी धावत धावत आली लगेच. जुन्या काळातली गोष्ट आहे. आता अशी अपेक्षा पिंगळेसर करू नका, येईलच असं काही नाही. ती बिचारी आली, म्हणले काय झालं? आपल्याला की नाही हैयाप करायचंय. म्हणले कसला हैयाप? मला काय हैयाप येत नाही. ती म्हणले जेवायला करायचं हैयाप केलं पाहिजे. जे काय आहे ते हॉटेलमध्ये जाऊन खा, मला काय हैयाप येत नाही. तो म्हणतोय केलं पाहिजे, ही म्हणती करणार नाही. तो म्हणतोय केलं पाहिजे, ही म्हणती करणार नाही. दोघांमध्ये भांडण झालं. ह्याचा राग अनावर झाला. कोपऱ्यातली काठी उचलली आणि बडो 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 बायकोला बडवली. जुन्या काळातली गोष्ट आहे. आता कोणी सुद्धा हा प्रयोग करायचा नाही. 50% राखीव आहे, होईल उलट, लक्षात घ्या. काठीचा धबाधबा आवाज ऐकला. शेजारची म्हातारी पळत पळत आली. तशी हिची सुटका झाली. ती गळ्यात जाऊन पडली. म्हटली बघा की हो आत्याबाई, किती मारलं. पदर बाजूला केला. काठीचे वळ उमटले होते. आत्याबाईंनी जुन्या काळची शिवी हसडली. म्हणले मुडद्या, तुझ्या जीवाला काही लाज वाटत नाही? म्हणजे काय झालं? अरे नवीन लग्न झालं, बायकोला किती मारतो. काय झालं? अरे मारून 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 बायकोच्या पाठीचा कानवला की रकेलास. हा जशी उडी मारली तसा कानवला विसरला. डोक्यात काय बसलं? बघा सगळ्यांचं पाठ झालं. विज्ञानाची किती मोठी उडी मारली तरी संस्कृतीचा गोड कानवला आपण लक्षात राहावा, आपल्यासाठी मिळावा, म्हणून साहित्य संमेलनाचं प्रयोजन आहे, लक्षात घ्या. शेवटी वासुदेव सांगतोय, हेची माझी विनवणी जोडितो कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अनुदिनी. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही